प्रदीप पाटील, मंगेश पाटील, संदीप पाटील आणि संदीप बादशाह, प्रदीप माळी सर्वांच्या मेहनतीनं हे अप्रतिम आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. प्रकाश पाटील बघा, नाना सर्वस्व जबाबदारी आहे. ही सर्व मंडळी कोणताही काम करायला लाजत नाही. बघा हे खास वैशिष्ट्य राहिलं या स्पर्धेचं. मग चेंडू घेऊन जायचं झालं तरी कोणताही आमचा हा आयोजक धावत पळत जातो मैदानात. आणि पाहुण्यांचा पाहुणचार करायचं झालं तर स्वतः नाश्ता देण्याचं काम हे तेच करतायत. म्हणजे हे स्पेशल खास वैशिष्ट्य आमच्या खरं तर 7 मित्रांची यारी दुनियादारी तुम्हाला पाहायला मिळते. अर्थातच 7 मित्रांचा हा परिवार आणि एन्जॉय ग्रुपचा हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. त्यामधील हा पहिला सामना. चला करूया जोरदार टाळ्यांनी या मॅचला सुरुवात. 5-21 ला पहिला बॉल पडतोय. गोलंदाज शुभू, तर त्याच्या समोर डावखुरा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय संदेश गोंधळी. एक रिव्ह्यू आहे फक्त तुम्हाला. पार पडू दे. दुसरा बॉल, तोही फुलर लेनचा बॉल फेकलाय. डावखुऱ्या फलंदाज संदेश गोंधळीसाठी तो थोडासा गोंधळलाय. 2 बॉल डॉट. धावसंख्या अजूनही धावफलकावर लागली जात नाही. अर्थातच खातंही खोललं जात नाही संदेश गोंधळीकडनं. आज सुयोग स्पोर्ट्स बामणडोंगरी सुयोग स्पोर्ट्सच्या नावानं खेळताना पाहायला मिळते. अनेक पॅकर्स या संघाला होताना आपण पाहतोय. हे त्यांचं यश आहे. यशाला गवसणी घालणारा संघ. तिसरा बॉल. तिसऱ्या बॉलवर सिल्ली मिडॉपला बरोबर जे जाळं रचलं होतं क्षेत्ररक्षणाचं त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टिपला जातोय झेल. फर्स्ट विकेट संदेश गोंधळी. बॅकचा आधी गणयाला नमस्कार घातला जाते. या अंतिम फायनलच्या दिनी पहिला सामना सुरू आहे. करावे 11 करावे विरुद्ध सुयोग स्पोर्ट्स बामणडोंगरी. सुहास म्हात्रे सुयोग स्पोर्ट्सचे ओनर. सुहास म्हात्रेंनं पॅक केलेला खरं तर हा संघ तुम्हाला आज पाहायला मिळतोय. जीवदानी बामणडोंगरी या नावाने सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असतो. आज दिग्गज संघ तुम्हाला या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. चौथा बॉल ही डॉट जातोय. अजून एकही धाव आली नाहीये धावफलकावर. शुभोचं चमकदार काम मात्र मैदानात होताना गोलंदाजीतून. तिखट मारा हे मैदानात करत असताना शुभ भेदकता गोलंदाजीची अगदी त्याची वाखण्य जोगता पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी. खूप चांगलं षटक हाताळतोय आतापर्यंत. 4 बॉल डॉट. तेही पॉवर प्लेमध्ये. नवीन आलेला बॅट्समन तकदीर. तकदीरसाठी हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क येत नाही. वारे गुरु शुभ भाऊ. खरं तर काय जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू डॉट फेकलेत या शुभूनं. आणि करावे 11 करावे संघाला चांगलं गुड स्टार्ट करून देतोय. चांगली स्टार्ट मिळवून देतोय मी म्हणेन. पहिल्याच ओव्हरमध्ये एकही धाव झाली नाहीये. 5 चेंडू डॉट फेकले. शुभूचं हे षटक या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक जाईल का? नाही तर मिळन षटक नाही तर शेवटच्या बॉलवर हा ठोकलाय तकदीर पाटीलनं. 1 बाउंस सीमा पार चौकार. थँक्यू सो मच. खरं तर आर्यन नाईक जो फलंदाज नॉन स्ट्राईकला राहिला. एकही चेंडू त्याला खेळायला मिळाला नव्हता पहिल्या ओव्हरमध्ये. तो आर्यन नाईक आता येईल स्ट्राईकला. आणि तकदीरनं लगावलेला शेवटच्या बॉलवर चौकार. आणि त्या चौकारानं आता सुयोग स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाचा धावसलग 4 आकड्यावर पाहायला मिळतोय. परिवार सर दिविशा एंटरप्राइजेसचे पुरस्कर्ते विचुंबे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय जितेश भाई खुटले बेबत विचुंबे यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांच्या वतीनं आज दिविशा 11 विचुंबे संघाला इथे पुरस्कृत केले गेले. त्यांचंही सहर्ष स्वागत. नक्कीच प्रवीण. खरं तर दोन्ही संघाला आपण आमंत्रित करूया.
विचुंबे आणि तुर्भे, अर्थात देविशा 11 विचुंबे आणि ओम साई तुर्भे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस केला जाणार आहे, याकडे लक्ष केंद्रित करा आणि लगेच मात्र सामना सुरू असताना हा पहिला तुम्ही रिपोर्टिंग करा. सेकंड ओव्हरला सुरुवात करतोय गोलंदाज, येतो गोलंदाजीच्या उंबरट्यावर साई. पहिला शुभूचं षटक अप्रतिम पाहायला मिळालं. साई येतोय पहिला बॉल. अगदी मलिंगा स्टाईलनं बॉल फेकला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू वेगानं आलाय. हो चेंडू थांबवलाय सीमारेषेच्या जवळ, मात्र त्या स्ट्रोकवर मिळाल्या तब्बल 3 धावा आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या आता पुढे वाढेल. साई पाटीलच्या या षटकातील पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर फलंदाज आर्यननं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सहज केला होता. थोडंसं क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि तिथे 3 धावा आल्या. पुन्हा एकदा साई पाटील पंचांना पार करून चेंडू फेकेल. हा तकदीरसाठी होता, त्यानंतर मात्र तकदीरनं एक्झिक्यूट केला वाईडिश लॉंग ऑनकडे. 1 आणि 1च धाव मिळते. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाज, जास्तीत जास्त ब्लॉक ऑल, गुड ट्राय म्हणावं लागेल. यष्टीरक्षक आपण पाहू शकाल हरदेव तांडेल, गुड फिल्डिंग. येणाऱ्या कालामध्ये करावे गावामध्ये देखील खूप चांगली रजनी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी शॉर्ट पॉईंटकडे हलकंसं तटवलाय, ते मात्र एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावते. फक्त 10 धावा सेकंड ओव्हर सुरू असताना. एका बाजूला तुम्ही पाहताय तकदीर एक डावखुरा फलंदाज आहे, मापी असावी. शॉर्ट स्क्वेअर लेगकडे त्यानं अगोदरीचा फटका खेळला होता, एक उजव्या हाताचा आणि एक डाव्या हाताचा. रिव्हर्स स्वीप आर्यन नाईकच्या बॅटमधून स्विच हिटचा टोळा. धावा होतील 4 गोळा. संघाची धावसंख्या 4ने वाढली, जाऊन पोचली 14 या आकड्यावर. साई पाटील सेकंड ओव्हर घेऊन आला आणि साई पाटीलवर आता धावा यायला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 आल्या होत्या, परंतु आर्यन नाईक आर्यन नाईकनं हवेमध्ये लॉफ्ट केलाय. हो चेंडू डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं अगदी पाहावंच लागलं, एवढ्या दूरवर जाऊन चेंडू पडलाय. 6 धावांसाठी. वन विकेट, एक गडी मात्र बाद झाला. जो सुरुवातीचा संदेश गोंधळी लवकरात लवकर बाद झाल्यानंतर तकदीर आला. तकदीरनं चौकार ठोकला आणि त्यानंतर आर्यननं चौकार षटकार ठोकून संघाला 20 धावांवर नेऊन ठेवलंय. आता जोडी जमली म्हणावं लागेल या बामणडोंगरी टीमची. चांगली भागीदारी आता रचण्यास यश प्राप्त झालंय. आतापर्यंत त्यांचे प्लेईंग 11 खेळाडू देखील पाहायला मिळत नाही स्क्वॉडमध्ये. 11च्या 11. रिव्हर्स स्वीप आर्यन नाईकचा अजून एक कॉन्फिडंटली स्ट्रोक. तकदीरचा माफी असावी, तकदीरच्या बॅटमधून अगोदर आर्यननं ठोकला रिव्हर्स स्वीप, आता तकदीरनं ठोकतोय हा रिव्हर्स स्वीपचा चौकार.
खरं तर ही बामणडोंगरी टीमच्या खेळाडूंची ओळख आहे. रिव्हर्स स्वीप, पॅडल स्वीप, आडव्या बाटनं षटकार, वायडिश लॉंगॉनला सहज षटकार, ही त्यांची गुणवत्ता सातत्यानं प्रत्येक मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते. म्हणून तर आज ते यशाचे शिखरे गाठत आहेत. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू त्या संघामध्ये जास्त आहेत. परंतु त्या संघासमोर खेळत असताना करावे टीमला चांगली खरं तर खेळी करावी लागेल. एक सिंगल आली आहे, दुसरीचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळाली आहे. तेवढ्याच जलद गतीनं धावाही गोला करताना आपण बामणडोंगरी टीमच्या खेळाडूंना पाहतायत. सिंगल, डबलचं कशा प्रकारे तिहेरीमध्ये रूपांतर करणं, ही चांगली ओळख आहे. रनिंग बिटवीन देखील खूप चांगली आहे. नवी मुंबई परिसरातील करावे 11 करावे संघ मात्र त्यांच्यासमोर भेटतोय. करावे संघ देखील यंगस्टार बघा या संघामध्ये जास्त तुम्हाला पाहायला मिळतील. हरदेव तांडेलच्या नेतृत्वाखाली खरं तर लिडिंग करत असताना तुम्हाला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत हरदेव पाहायला मिळतोय. आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पुन्हा रिव्हर्स स्वीप. आता मात्र इथे आर्यन नाईकसाठी हा चेंडू शॉर्ट पिच फेकला, प्रॉपर टायमिंग झालं नाही. फिल्डर तर लावलं होतं त्या ठिकाणी, परंतु आर्यन नाईकला हा बॉल अगदी सहज सीमा पार करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. बॉटम हँडलला हा चेंडू लागला. यष्टीरक्षक हरदेवकडे चेंडू गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. धावसंख्या धावफलकावर 25, एक गडी बाद 25. तिसऱ्या षटकातला हा चौथा चेंडू. तिसरं षटक घेऊन येताना गोलंदाज शुभू तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक आहे शुभूचं. आज करावे संघ योग्य वेळेमध्ये उपस्थित राहिला, त्यांचं आपण कौतुकी केलं आयोजकांच्या वतीनं. आणि तो संघ आता फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय. फुल्लर लेनचा बॉल अगदी हुकलाय, चुकलाय. मी म्हणेन हा फलंदाज, आणि त्या फलंदाजाला अर्थातच परतावं लगतं आर्यन नाईकला. श्रेयाला ये प्राइस विकेट होगा इस टीम के लिए, बहुत ही इंपॉर्टेंट विकेट. और आर्यन नाइक जिस तरीके से फॉर्म में चल रहा है वो काफी खतरनाक बल्लेबाजी के लिए जाना जाता है. चलिए नेक्स्ट मैच ओमसाई तुर्बे टीम के कप्तान और उनके खिलाफ खेलेगी मेरे ख्याल से दिविशा 11 विचुंबे टीम के कप्तान. इनिंग ब्रेक में टॉस के लिए संपर्क करना है. 2 षटकांचा खेळ बघता बाकी आहे, त्यामुळं दोन्ही टीम्सनं इथे येणं गरजेचं आहे. दोन्ही टीम्स जर आल्या नाही इनिंग ब्रेकमध्ये तर तुमचा सामना 4 षटकांचा खेळावेला जाईल. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. शुभूनं मात्र आज कमाल केली आहे. शुभूनं महत्त्वाच्या 2 फलंदाजांना लवकरात लवकर तंबूमध्ये परत. बॅट्समननं खरं तर 3 चौकार ठोकलेत. त्याच्यासोबत भानुदास आलाय. भानुदासनं आतापर्यंत 1 धाव. अशा प्रकारे 30 धावा. फलंदाज बाद झाले 2. सुजोग स्पोर्ट्स बामणडोंगरी बॅटिंग करत असताना तर गोलंदाज येईल आता 4थ्या क्रमांकावरचा गोलंदाज हरदेव तांडेल. करावे 11 करावे संघाचा हरदेव तांडेल. काल मात्र आपण पाहिलं स्पर्धा थोडीशी उशिरा झाली होती चालू. सूर्यदेव अस्ताला जाताना पहिला बॉल पडला होता. आज सूर्यदेव बराचसा वर आहे अगदी डोंगराच्या, त्यामुळं योग्य वेळेमध्ये मॅच सुरू झाली आहे. 5:21 पहिला बॉल पडला गेला आणि 5:37 चौथा षटक सुरू झाला आहे. आता मात्र समोर दिलाय भानुदासच्या लॉफ्टेड स्ट्रोक. हवेमध्ये उंची जास्त, लांबी कमी. भानुदासला परतावं लागेल. भानुदास होतोय इथे कॅच आउट. फलंदाज तिसरा जाईल तंबूच्या आश्रयाला. जय शिवराय. खूप चांगलं संगीत. खरं तर शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवरायांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर. जुन्नर या ठिकाणी अगदी शिवपिंडीसारखा आकार असणारा शिवनेरी किल्ला आणि त्या किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. मित्रांनो, उद्या मात्र शिवजयंती 19 फेब्रुवारी. अगदी प्रत्येक गावोगावी शिवजयंती हा सोहळा साजरा होतो. माझ्या राजाचा हा सोहळा शिवजयंती या संगीतानं आठवण करून दिली सर्वांना. पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय.
हरदेवचा फुल्लर लेनचा बॉल इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तेवढ्याच वेगानं आलाय, खूप अंतर कापलं या क्षेत्ररक्षकानं आणि चेंडूला थांबवलंय. धनेश त्या ठिकाणी होता. धावा मात्र मिळतील या स्ट्रोकवर. दोन धाब्यानं धावसंख्या ही वाढेल. धावसंख्या पाहता पाहता 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चौथं षटक 32 धावा. बामणुकी टीमकडे चांगले गोलंदाज आहेत, त्यामुळं एक फायटिंग स्कोर रचण्याचा प्रयत्न मैदानात सुरू आहे त्यांचा. समोर पुन्हा लॉफ्ट केलाय. उंची अधिक आहे, अधिक उंची आणि तेवढीच अधिक लांबी. आता प्रॉपर टायमिंग आउट ऑफ द पार्क. क्रिशच्या बॅट मधून आलेला हा नेत्रदीपक टोला षटकार. आपण पाहतोय आल्या क्षणाला त्यांना 2 धावा काढल्या, त्यानंतर षटकार. बामणुकी संघाचे यंग स्टार्स देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. हा व्हॉट ए स्ट्रोक इनसाइड आउट. हो हो, मनगटी ताकदीचा टोला. जबरदस्त बॅटिंग. क्लास 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 दाखवणारा, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्रिशच्या बॅट मधून आलाय अजून एक दर्जेदार षटकार. खतरनाक स्ट्रोक, एकदम कडक मी म्हणेन, कारण हा स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला मारणं मनगटामध्ये ताकद असावी लागतं. ते क्रिशनं दाखवलंय. हा थोडासा अखूट टप्पा होता, आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. बॅटची काहीशी कडा घेतली, इनर एज घेतली. चेंडू शॉर्ट फाईनकडे गेला. एक धावेसाठी एका धावेनं संघाची धावसंख्या टोटल आता जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावर. 3 गडी बाद 45. चौथं षटक हरदेव तांडेलचं सुरू आहे. हरदेव तांडेल लास्ट बॉल घेऊन येतोय. हा जास्तीत जास्त उचली देणारा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अखूट टप्पा होता, बाउन्स केला आणि तिथे मात्र लास्ट बॉल हा थोडासा बाउन्सरचा मारा करत असताना हरदेव पाहायला मिळाला. तो देखील एका धावेसाठी शॉर्ट थर्डमॅनकडे गेल्यानंतर चेंडू 1 धाव पळून काढली. धावसंख्या 46. 3 गडी बाद 46 रन. लास्ट ओव्हर बाकी. अंतिम शेवटचं षटक घेऊन कोण येणार? करावे 11 करावे संघाचा. बघा एक षटक बाकी आहे. देवांश अर्थातच आपण देवीशा 11 विचुंबे आणि ओम साई तुर्बे. देवीशा 11 विचुंबे आणि ओम साई तुर्बे या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला पुन्हा एकदा सूचना करूया. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. जर लाईव्ह पाहत असाल तर दोन्ही टीम्स लवकरात लवकर उपस्थित व्हा, अन्यथा एक षटक तुमचा कमी केला जाईल. आज फायनल डे आहे, फायनल रात्र आहे, त्यामुळं अगदी आम्ही वेळेनुसार ही स्पर्धा खेळवणार आहोत. घड्याळाच्या काट्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही स्पर्धा खेळवणार आहोत. 5:21 सामना सुरू झाला. 5:42 झालेत, म्हणजेच बरोबर 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये 4 षटक फेकले गेले. याच वेळेनुसार ही स्पर्धा आज मात्र खेळली जाणार आहे. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज रोनक तांडेल. करावे गाव म्हटलं तर तांडेल हे नाव सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळेल, कारण करावे गावाचं नाव देखील टेनिस क्रिकेटमध्ये खूप रोशन झालं आहे. चला जाऊ शेवटचा स्लॉग ओव्हर देत ओव्हर. समोर बॅट्समन तकदीर. एकच धाव मिळेल. सिली मिडॉफला खेळून काढलेला तकदीरनं हा स्ट्रोक एका धावेसाठी एका धावेनं पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर. 47 धावसंख्या धावफलकावर. आता मात्र क्रिश येतोय. याच्या अगोदर आर्यन नाईक ज्यानं चांगली दमदार सुरुवात करून आर्यन गेलाय मी म्हणेन. जवळजवळ त्यानं आपल्या संघासाठी 6 बॉलमध्ये 14 धावा केल्या होत्या. त्यानंतर क्रिश आला. क्रिशनं 2 षटकार ठोकलेत. तोच क्रिश ऑन स्ट्राईक. रोनकचा हा बॉल उचली देऊन गेलाय. थोडंसं ऑफस्टम्पला होता. आशाभूत नजरेनं पाहतोय क्रिश की वाईड आहे की नाही, परंतु नाही आहे. जेंटू जसा मिडल स्टम्पवरनं ऑफस्टम्पला निघाला, बाउन्स जास्त टॉस झाला. चेंडूला जास्तीत जास्त आपण बघितलं तर बाउन्स मिळाला आणि त्याच कारणानं क्रिश कन्फ्यूज झाला, बीट झाला, डॉट गेला बॉल. पुन्हा एकदा रोनक 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे. पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करतोय. त्याच पद्धतीने आता जास्त बाहेर निघाला. चेंडू तर तसाच होता, परंतु इथे पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा.
त्याच प्रकारे बॉल होता, त्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला रोनकनं. व्हाईट बॉलनं धावसंख्या ही वाढली, 48 आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते. स्लॉग ओव्हर देत ओव्हर. एन्जॉय ग्रुप मानगर आयोजित एन्जॉय ट्रॉफीचं हे आयोजन 3 दिवस रात्र फक्त डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा. खूप चांगलं आयोजन. हा समोर दिला होता, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, चांगलं क्षेत्ररक्षण. हो, पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 हा मी म्हणेन सोने पे सुहागा बामणडोंगरी टीमसाठी. या निर्णायक शेवटच्या क्षणाला असा नो बॉल मिळाला म्हणजे 2 धावा आल्या आणि आता फ्री हिट. 50 धावा पूर्ण झाल्यात सुयोग स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाच्या. 50 कंप्लीट. आता फ्री हिट. तोही बॅट्समन आहे तकदीर. तकदीर, लक, भाग्य आणि ही तकदीर मात्र. पण पाहतोय फ्री हिटचा फायदा घेताना हवा तेवढा दिसला नाही असं म्हणावं लागेल, कारण तिथे आली फक्त एक. चांगला चेंडू फेकलाय रोनकनं. रोनक तांडेलचं हे अंतिम शेवटचं षटक आहे. 1 धावेनं संघाची धावसंख्या बामणडोंगरी सुयोग स्पोर्ट्स जाऊन पोहोचतोय 51 या आकड्यावर. षटकातले चेंडू शिल्लक आहेत रोनकचे. जर आपण विचार केला तर पहिल्या बॉलवर 1 धाव आली होती, त्यानंतर डॉट, त्यानंतर तुम्ही पाहिलात वाईड, नो बॉल, नंतर 1. 3 बॉल बाकी. लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये जास्त आहे, गगनचुंबी फटका आहे, परंतु त्याखाली क्षेत्ररक्षक धावत पळत जाऊन प्रणित टिपतोय झेल. समाप्त होईल क्रिश या खेळाडूचा खेळ. डीजे मास्टर खूप चांगलं संगीत. सुभेदार तानाजी मालुसरे. हे संगीत तुम्हाला कोंढाणा किल्ल्यावर ज्यावेळी मावले चढत होते हे संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. खूप चांगले संगीत. उद्या 19 फेब्रुवारी इतिहास मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचू जसा वेळ मिळेल. जाऊया मैदानाकडे. नवीन बॅट्समन आलाय शुभम. शुभम ऑन स्ट्राईक. डावखुरा फलंदाज. बामणडोंगरी संघाकडे जास्तीत जास्त डावखुरे फलंदाज तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. हा त्यांचा प्लस पॉईंट आहे खरं तर बामणडोंगरीकडे असणारे डावखुरे खेळाडू. हा शॉर्ट पिच बॉल, अखूट टप्प्याचा बॉल, अगदी पुल करण्याचा प्रयत्न केला होता, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तिथे 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं. फ्रेश आलाय शुभम, कारण शुभम दमलेला नाही आहे, त्याच कारणानं तो फ्रेश आल्यानंतर धावा, दुसरी धाव कशा पद्धतीनं घेतली जलद गतीनं ते तुम्हाला पाहायला मिळालं. 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाते 53 या आकड्यावर. लास्ट डिलिव्हरी. बामणडोंगरी संघ मोरावे गावामध्ये यंग बामणडोंगरी संघाचे खेळाडू देखील आम्ही खेळताना पाहिले. 2 टीम होते त्या ठिकाणी. लास्ट बॉल, कव्हर ड्राईव्ह आहे, दूर आहे झेल. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. दुसरी धाव, हातात चेंडू ठेवला. हातात चेंडू ठेवल्यानंतर तिसरी धाव ही पूर्ण केली आणि चौथीचा प्रयत्न. ओ, चौथी धाव घेता घेता फलंदाज शुभमला मात्र रनआउट. आणि यस अंपायर, 1 शॉट. अजून एकदा ते खरं तर दुष्काळ. म्हणजेच एकंदरीत या धावा पंच किती असतील टोटल? दोन रन्स. येस, अंपायरचा इशारा येणं बाकी आहे, कारण तिसऱ्या धावेला रनआउट, 1 शॉर्ट रन आणि अशा परिस्थितीत 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या टोटल सुयोग स्पोर्ट्स बामणडोंगरी संघ 55 या आकड्यावर या ठिकाणी डाव समाप्त झालाय. म्हणजेच 5 षटक 56 धावांचं आव्हान आहे. करावे 11 करावे संघाला. नक्कीच उत्तरार्धामध्ये जाऊया. जोडले जातील आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे अमन पाटील. जय शिवराय. आदरणीय सन्मान्य रवींद्रजी पाटील
आदरणीय रवींद्रजी पाटील कालुंद्रे यांचे इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम रवींद्रजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. आज आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर पाहतोय, त्यांचा पण सन्मान करूया. महेंद्र आदरणीय प्रभाकरजी शांताराम पाटील आणि विजय विष्णू पाटील यांना विनंती असेल की आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रभाकर पाटील आपण यावं. प्रभाकरजी पाटील, सन्माननीय श्री प्रभाकरजी शांताराम पाटील मानगर गावातील खरं तर आज ये सामाजिक कार्य करते आणि त्यांचा सन्मान केला जाईल आमच्या एन्जॉय ग्रुपच्या वतीनं. सन्माननीय श्री प्रभाकरजी शांताराम पाटील, रवींद्र पाटील एन्जॉय ग्रुपचे सदस्य यांच्या वतीनं हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होताना आपण पाहतोय. मित्रांनो, ज्यांच्याकडनं 5,000 रुपयाची आर्थिक मदत मिळाली, एकदा जोरदार टाळ्या. प्रभाकरजी पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होताना एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मनस्वी आभार. त्यानंतर श्री विजयजी विष्णू पाटील, आमचे परम मित्र, खरं तर शालेय जीवनातील अनंत पांडुरंग भोईर विद्यालयातील आम्ही एकत्र मित्र परिवारामधून आमचे विजयजी विष्णू पाटील आज या व्यासपीठावर या एन्जॉय ग्रुपच्या आयोजनामध्ये त्यांची उपस्थिती. तर 2,000 रुपयाची आर्थिक मदत आली आम्हाला. विजयजी विष्णू पाटील यांचं देखील जोरदार टाळ्याने आपण करीत आहोत शुभ सन्मान. धन्यवाद विजयजी पाटील. आज आपल्या घरचं गावचं आयोजन आहे आणि गावच्या आयोजनाला जो तुम्ही हातभार लावता त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद. पुन्हा एकदा पाहुण्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक आभार मानून जाऊया थेट आता या उत्तरार्धाकडे. अर्थातच जिथे या उत्तरार्धाचा विचार केला तर 5 षटक आणि 5 षटकामध्ये खरं तर हे दिलेलं आव्हान आपण पाहतोय. खरं तर 55 काढून 56 धावांचं हे आव्हान कशा प्रकारे पार होईल, हे आव्हानाला करावेकर यांच्या विरोधात बामणुंगडी संघ हा रोख लावेल. हे धावतं विवरण आपण ऐकूया आमचे साथी समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्या आवाजातून. चला, तुर्भे क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आपण या ठिकाणी विनंती करूया. दिविशा 11 विचुंबे बोथ कॅप्टन यावर टॉस करण्यासाठी. धन्यवाद अरिवाल मात्र सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय. आणि छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली मित्रांनो. आणि पहिल्यांदाच एन्जॉय ग्रुपचे सर्व आमचे प्रकाश नाना पाटील त्यांच्या समेत वडगर विभाग प्रमुख शिवसेनेचे दमदार नेतृत्व रवींद्रदादा पाटील यांनाही आपण या ठिकाणी पाहतो. त्यांच्या समेत प्रदीप पाटील साहेब, मंगेश पाटील साहेब, संदीप पाटील साहेब, संदीप भाई बादशाह आणि प्रदीप भाई माली. 7 मित्रांची यादी आज आपण या ठिकाणी पाहतो. आणि 7 बंधूंच्या या करार्थानं विशेष सण पुढाकाराने ही स्पर्धा आपण मानगरच्या स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आपण ही स्पर्धा पाहतो. कव्हरला षटकार फलंदाज तुम्ही क्रीजच्या बॅट मधून मित्रांनो पाहिलात. काही जबरदस्त फलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिलेत. आर्यनने देखील चांगले प्रयत्न केले. दाबा झाला धाव फलकावरती त्या 55 आणि विजयासाठी 56 धावांचा टार्गेट इथे सेट केलाय. तो पहिल्या सत्रामध्ये ते म्हणजेच सुयोग स्पोर्ट्स 11 जीवदानी बामणुंगरी या संघानं. तर जीत आणि ओमकार आज टीम मध्ये नाहीयेत, तर नक्कीच त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील पाकी संघानं आता आपली दमदार कामगिरी करावी लागेल. आदरणीय सन्माननीय लक्ष्मणजी पाटील यांचे ते आगमन झालंय. लक्ष्मणजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं स्वागत असेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ऑटो कमेंट बॉक्स. थैंक यू वेरी मच रिवाल मात्र सर. चलेंगे मैदान की तरफ जहां पर 2 टीमों के बीच में काफी कांटे की टक्कर यहां पर नजर आएगी और देखेंगे यहां पर 56 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए मैदान के अंदर जयेश और निखिल की ये जोड़ी करावे 11 करावे की ओर से हमें नजर आती हुई. तो दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं.
30 बॉल में चाहिए 56 रनों की आवश्यकता और उसका जवाबी हमला देने के लिए दोनों बल्लेबाज जयेश तांडेल और उनका साथ देंगे निखिल पाटिल, ये दो सलामी ओपनर्स बल्लेबाज। सोक स्पोर्ट जीवदानी बामन डोंगरी टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी उनके पक्ष में आई और खूबसूरत कवर ड्राइव, बिल्कुल यहां पर डीप कवर की तरफ गेंद को रोके क्रिश। तब तक बल्लेबाज के पास दूसरा रन लेने का पर्याप्त समय था और इसी 2 रनों की मदद से खाता खुल चुका है बल्लेबाजी करने वाली टीम करावे 11 करावे। नवी मुंबई विभाग की सबसे ताकतवर टीम ये जानी जाती है और हमारे एंजॉय ग्रुप मानकर आपका स्वागत करेंगे कि आपने सबसे बड़े बड़े दूर से टीमें मंगवाई। हल्द्वानी पालघर से यहां पर एक टीम आएगी, तो मेरे ख्याल से खारबाव जो भिवंडी से एक टीम आएगी, फिर नवी मुंबई से टीम है, रायगढ़ की हमारी टीम है, ये एंजॉय ग्रुप की पहचान है। वो दूर दूर जाते हैं तो दूर दूर की टीमें क्यों नहीं लाएंगे। प्रकाश नाना खुश है दोस्तों, फरवे सर्वा इस टूर्नामेंट के अध्यक्ष है हमारे एंजॉय ग्रुप के। स्विंग किया इस गेंद को, टर्न किया पर आदित्य पाटिल ने डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, शुरुआत जबरदस्त नजर आती हुई बल्लेबाज की ओर से, लेकिन उसके बाद ये शानदार कमबैक यहां पर नजर आता हुआ गेंदबाज आदित्य पाटिल की ओर से। ये 55 का टारगेट छोटा नहीं कहा जाएगा, बाउंड्री लंबी जरूर है। लॉन्ग ऑफ का अंतर जहां पर क्रीज है वो अंतर यहां पर देखिए लगभग कॉम बॉक्स के करीब यहां पर लंबा छक्का है। क्रॉस पैडेड खेलने की लगातार कोशिश, लेफ्ट आर्म गेंदबाज आपके सामने है तो आप रिवर्स शॉट्स भी इस्तेमाल कर सकते, लेकिन आदित्य के सामने इतना आसान नहीं है कि आप रिवर्स शॉट इस्तेमाल कर सके, लेकिन एक आध जोखिम कभी कभी लेना पड़ता है बाहात के गेंदबाज के खिलाफ, लेकिन आदित्य ने भी अभी भी शांत रखा है। आदित्य के पास दोनों टर्न है, लेग ब्रेक ऑफ ब्रेक लेन बॉल भी डालते हैं ये वेरिएशन, और इसलिए यूं ही नहीं आज इतनी कम उम्र में अपना रुतबा बनाए टेनिस क्रिकेट के विश्व में। बैकफुट पर जाकर लैप शॉट खेलने का प्रयास किया था, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। एक और डॉट बॉल की समाप्ति नजर, आप जीतने के लिए जरूरत होगी बची हुई 26 गेंदें और 26 गेंदों में चाहिए 54 रनों की आवश्यकता। क्रिश का क्या जबरदस्त छक्का हमने देखा, क्रिश का गाना सुनोगे तो डीजे वाला भी सुनाएगा, इसमें कतई संदेह नहीं है। एक ही रात में वो वीडियो वायरल हुई और फुल फॉर्म में नजर आई कि क्रिश का गाना सुनोगे। जबरदस्त बॉलिंग, बॉलर आप देख सकते आदित्य की ओर से, इस बार जड़ में डाला, टैप करने की कोशिश, मिडान में फील्डर मौजूद है, कोई रन नहीं है। एक और शानदार डॉट बॉल की समाप्ति। पीटीसी लाइव की अगर चर्चा करेंगे तो ऑनलाइन व्यूअर्स हमारे साथ जुड़ चुके, अभी तक बात करेंगे तो टोटल लगभग 1000 के करीब दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं, क्योंकि इसी की वजह है कि आज बड़ा लॉट से बड़ी टीमें यहां पर अपना नसीब आजमा रही है और यूट्यूब के जरिए निश्चित तौर पर जैसे दिगोड़ा भी खेलेगी 2000-3000 व्यूअर्स देखने को मिल सकते हैं। बाहरी किनारा लगा था लेकिन किस्मत का सहारा मिला, कल्पेश थोड़े से दूर रहे, सफल ओवर की समाप्ति और इसी के साथ पहले पावर पे का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर टोटल सिर्फ और सिर्फ 2 रन पहली गेंद के ऊपर आए थे, उसके बाद पांचों की पांचों गेंदें डॉट निकाली। वेरी गुड बॉलिंग। तलवार पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सर त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। आणि छत्रपती शिवरायांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय। तो देविशा 11 विचुंबे टीम के कप्तान यहाँ पर आ चुके। आइए कप्तान टॉस के लिए टॉस बॉक्स में यहाँ पर आप रुकिए, तो हम तुर्बे टीम के कप्तान ओम साई तुर्बे टीम के कप्तान वो भी लगभग पहुंच के आएंगे कुछ 5-10 मिनट में, लंबा सफर है तो निश्चित तौर पर वो भी आएंगे। बैकफुट पर जाकर शॉर्ट स्क्वायर लेग के बगल में खिलाड़ी आदित्य मौजूद है, अंपायर के बगल में गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय और इसी 1 रनों की मदद से बल्लेबाज ने भी निखिल ने अपना खाता खोला। इक्का दुक्का से काम नहीं चलेगा यहाँ पर रिवाल मात्रे सर, मैच में बने रहना है तो निश्चित तौर पर आपको चौके और छक्कों की मोहर लगानी पड़ेगी। सामने बामन डोंगरी टीम है, ताकतवर टीम है, बॉलर्स ओवर दी हेड, मिड ऑफ के ऊपर से कोई खिलाड़ी मौजूद नहीं, बंधन गेंद करती जाती हुई सीमा रेखा के पार, पहली बाउंड्री 4 रन। मिला है 4 रनों की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 7 के ऊपर।
टप्पा पीछे रखा, थोड़ा सा गेंद को टर्न करने की कोशिश, उंगलियां फेरने में ये गेंदबाज काफी माहिर है। वक्त आने पर बल्लेबाजी करना भी खिलाड़ी पसंद करते हैं, लेकिन चलिए यहाँ पर 12 गेंदों में 5 इसी टीम ने तलोजा के नाइट टूर्नामेंट में मेरे ख्याल से बजाए थे, और वहां पर कल्पेश ठाकुर ने सिर्फ एक ही रन दिया था। और ये कारनामा एक ही बार नहीं, न जाने कितनी बार ये कारनामा बामन डोंगरी जीवदानी 11 बामन डोंगरी टीम ने किया। लेकिन आज सुयोग स्पोर्ट्स सुहास भाई मात्रे जिनके द्वारा इस टीम को त्याग किया गया है, और निश्चित तौर पर उनके ही नेतृत्व में, उनके ही आज स्पॉन्सरशिप में ये टीम खेल रही है। करावे 11 करावे 7 बने, शुरुआत देनी होगी। ये शॉट अच्छा है, टप्पे का इंतजार किया, शॉट पॉइंट के खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ, 4 रन। वो पैरों में डालने की कोशिश की थी, जरूर ऑन साइड में मोड़ा इस गेंद को, खिलाड़ी क्रिश है मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक मात्र केवल एक क्रिश और आर्यन, ऐसे 2 युवा खिलाड़ी है इस टीम के जो किसी भी वक्त मैच का फांसा पलटने में ताकत रखते हैं बल्लेबाजी में जब ये टीम रहती है। तो इसी के साथ ओवर की समाप्ति, पहले ओवर में केवल 2 रन आए और इस ओवर में रन आए सिर्फ और सिर्फ 10, यानी कि मैंडेटरी पावर प्ले में खतरनाक मारा किया है सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामन डोंगरी टीम के गेंदबाजों ने। जो रिक्वायर्ड रन रेट प्रति ओवर 11.25 का, आप लगभग प्रति ओवर 14.67 यानी कि करीब 15 का प्रति ओवर रिक्वायर्ड रन रेट है। 18 बॉल 44 रनों की अभी भी जरूरत है। क्या जबरदस्त है ये ग्राउंड, आप देख सकते हैं आत्माराम शेठ जानू पाटिल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हमारे बॉस, और इस मैदान के ऊपर आप देख सकते हैं बड़ी नाइट टूर्नामेंट एंजॉय ग्रुप मानगर, जिनके हाथ से एंजॉय ग्रुप चषक का शानदार आयोजन हमें देखने को मिला है। सभी के सभी सातों भाई मिलकर हमेशा एक दूसरे को पूरी तरीके से कंधे से कंधा मिलाते हुए जानदार योगदान जिनका रहता है, उन सातों भाइयों का एंजॉय ग्रुप के सभी का स्वागत करेंगे। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, मिड ऑफ था उसे शॉर्ट एक्स्ट्रा कवर की तरफ लाने का प्रयास संदेश गोंदी का, और एक्स्ट्रा कवर था वहां पर मेरे ख्याल से उसे लॉन्ग ऑफ की तरफ लाने की कोशिश। बॉलर तैयार आदित्य, टैप करने का प्रयास, बैक टू द बॉलर, लेकिन थोड़ी सी मिस फील्ड वहां पर नजर आती हुई, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन। हमारे योगेश दादा आपका भी स्वागत करेंगे, करावे से बिलोंग करते हैं और हमेशा इस टीम को भी काफी जबरदस्त योगदान जिनका भी रहा है। आदित्य गोंदले आदित्य पाटिल अपना सेकंड स्पेल का कोटा यहां पर फेंक रहे। 17 गेंदे 43 रनों की आवश्यकता है, निखिल को चलना पड़ेगा। इस तरीके की अगर बल्लेबाजी रहेगी तो कठिन सामना होगा आपके सामने। खींचने का प्रयास किया था, थोड़ा सा स्टेप आउट हुए थे और जल्दी झांचा था गेंदबाज आदित्य ने। एक और शानदार डॉट बॉल की समाप्ति। मैच में बने रहना है तो आपको यहां पर किसी एक बल्लेबाज को एग्रेसिव बैटिंग का उदाहरण पेश करना होगा, क्योंकि एक छोर से रन नहीं बन रहे तो एक छोर से गेंदबाजी ताकतवर हो रही है, तो इसका मतलब साफ दबाव आपके ऊपर है और यह दबाव हटकर आपको क्रिकेट में हमेशा बने रहना है। फिर से एक बार आड़ा बल्ला घुमाया लेकिन ऑप्शन से काफी बाहर गेंद, अंपायर इनका व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14 रन, 16 गेंदे 42 की जरूरत। रिवाल मात्रे सर, ये टूर्नामेंट में जिसको वाइल्ड कार्ड एंट्री मिली है वो टीम सुपर 3 में क्वालिफाई हो चुकी है। पहले दिन कालुंद्री टीम वाइल्ड कार्ड एंट्री मिली वो पहुंची, कल कुंडेवाल टीम वाइल्ड कार्ड आई वो सुपर 3 में पहुंची, लेकिन आज मुझे नहीं लगता कोई वाइल्ड कार्ड होगी। आज विचुंबे वाइल्ड कार्ड है और विचुंबे टीम ने भी आमदार विक्रांत दादा पाटिल ट्रॉफी कलंबोली में क्या कमाल का क्रिकेट खेला था, उन्हें भी वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी वहां पर और निश्चित तौर पर आज भी उन्हें मिली है, लेकिन उनके खिलाफ ओम साइद तुर्बे, नवी मुंबई द कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण की सेना, नमित की सेना होगी, नमित नीरज रोनित की सेना होगी। रन नहीं बन रहे, 15 गेंदे और चाहिए 40 रनों की आवश्यकता। इक्का दुक्का से काम नहीं बनेगा। बचपन में कभी खेल खेला होगा कि चिड़िया उड़, गाय उड़, कबूतर उड़, आप चौके छक्के उड़ाने पड़ेंगे तभी तो मैच बनेगा, वरना जो सपना लेकर आई थी आत्माराम जानू पाटिल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में इस एंजॉय ट्रॉफी को चुनने का, सपना दूर हो जाएगा। फिर से एक बार टैप बॉल, ये पसंदीदा शॉट नहीं है इनका। आप यहां पर पूरी तरीके से दबाव में हो रही है टीम करावे 11 करावे। रन और गेंदों के बीच में फासला 14 गेंदे और 14 गेंदों में चाहिए 40। एक हाथ भी हिट, एक भी छक्का नहीं लगाए, सिर्फ एक बाउंड्री, उसके अंतराल एक भी यहां पर बड़ा शॉट नहीं मिला है, यानी कि पूरी तरीके से अंडर प्रेशर में खेल रही है। प्रेशर कुकर की सीटी करावे के ऊपर।
बल्ला तेज घुमाया, स्विंग किया, इस गेंद को टर्न किया, एक और डॉट बॉल यहां पर नजर आती हुई। क्या कर रही है मैदान के अंदर, विकेट भी नहीं गवाया, पार्टनरशिप की जरूरत है वो नहीं बिल्ड हो रही है और बहुत सारी डॉट बॉल के लिए जयेश से यह उम्मीद नहीं कि वो 12 गेंदों में 12 बनाए। जयेश ताकतवर बल्लेबाज है लेकिन आज उनके पाले में गेंदें ठीक से नहीं आ रही है। निखिल 5 में 3 बनाकर खेले अपनी टीम के लिए, संघर्ष करना पड़ेगा और इस संघर्ष के मुकाबले में आपको बिल्कुल यहां पर फुल टॉस बॉल ये तलाश थी, इतने देर तक शांत थे लेकिन इस बार शांत नहीं, गेंद सीधा मिड विकेट सीमा रेखा के पार, बम्बारिक मच नीडेड छक्का। डिसीजन छक्का मिलेगा और इसी 6 रनों की मदद से स्कोर बना स्कोर कार्ड के ऊपर 22-22 रन। ये देखिए लास्ट बॉल जिसके ऊपर छक्का मिला निखिल के बल्ले से, निखिल के बल्ले से छक्का हमें देखने को मिला और आखिरकार 6 की मदद से रन संख्या पहुंची है 22-22 रन, 12 गेंदें और 34 रन, 34। पहले ओवर में रन बने थे मेरे ख्याल से 2, दूसरे ओवर में 10 और तीसरे ओवर में 10 रन। तो चलिए 12 गेंदें 34, मैच अभी भी ऑन है, यानी कि एक और लेफ्ट आर्म गेंदबाज गेंदबाजी के मार्ग पर भानुदास द क्रिस स्केल ऑफ फुल नोट तैयार। भानुदास के ऊपर अटैक किया है जरूर, शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद, संदेश कोई चूक नहीं, बैट्समैन होंगे आउट। ये पहला करारा झटका, आखिरकार पार्टनरशिप तोड़ी, पहला खिलाड़ी मैदान से बाहर। तर सन्माननीय सागर शेठ जोशी साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 1000 रुपयाचं योगदान लाभलंय, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। सागर शेठ आपल्यासारखे दानशूर दाते असले तर नक्की स्पर्धा यशस्वी होते, ते सागर शेठ जोशी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 1000 रुपयाचं योगदान लाभलंय, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो चलिए विकेट गया मैदान से बाहर, आदेश तांडेल नए बैटर नंबर 3 के पोजीशन पर, 11 गेंदे और मैच जीतने के लिए चाहिए 34 रनों की अभी भी आवश्यकता है। तीसरा बल्लेबाज मैदान के अंदर, हालांकि पहला विकेट मैदान से बाहर, अब 3 नंबर के पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए क्रॉस पैडेड खेलने की कोशिश जरूर की है, शॉट बैकवर्ड स्क्वायर की तरफ, फील्डिंग खराब है, आदित्य गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर बल्लेबाज आदेश तांडिल के पास 2 रन लेने का पर्याप्त समय और इसी 2 रनों की मदद से स्कोर बढ़ता है स्कोर कार्ड के ऊपर 24। करंट रन रेट की बात करेंगे 7.20 का यहां पर चालू है, अभी भी 10 गेंदों में चाहिए 32 की आवश्यकता, 19 लगभग 20 के करीब रिक्वायर्ड रन रेट। हवाई यात्रा लेकर गेंद जा रही जरूर शॉट स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से, लेकिन बाउंड्री के नजदीक फील्डर तैनात है वहां पर, केटी कल्पेश गेंद को उठाए फील्ड करे, मात्र केवल एक सिंगल मिलेगा, इक्का दुक्का से काम नहीं बनेगा। एक छक्का जयेश के बल्ले से निकला, निखिल के बल्ले से निकला, एक चौका जयेश के बल्ले से निकला, अब 9 गेंदें 30 की आवश्यकता, 3 गेंदों में 2 बड़े हिट चाहिए तभी कमबैक करेगी करावी 11, करावी टीम। शॉट लाजवाब है लेकिन लंबी बाउंड्री होने के कारण मुश्किलें बनेगी, तकदीर के द्वारा कैच पकड़ा गया और इसी के साथ ये दूसरा विकेट मैदान से बाहर। तो चलिए विचुंबे टीम के कप्तान आप आइए, रिपोर्टिंग करके रखिए यहाँ पर टॉस बॉक्स में,
ऑन द वे वहां पर नहीं, यहाँ ना उधर बैठकर फिर आपको पेनल्टी जो है वो नहीं मिलेगी। अगर आप यहाँ पर आते हैं, अपोजिशन टीम को दिखता है कि आपके कप्तान आ चुके हैं, तो फिर कहना पड़ेगा कि टॉस आपको विन दिया जाएगा। अगर सामने वाला कप्तान नहीं रहता, आप उधर बैठकर कुछ नहीं होगा, नहीं तो डायरेक्ट दोनों टीमों के ओवर कम किए जाएंगे। 8 गेंदें 30 की आवश्यकता। पूरी तरीके से करावी 11 करावी टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा मायका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक ला सकता है। नए बैटर आप देख सकते हैं दीपेश आते हुए बल्लेबाजी के लिए, स्ट्रांग बॉडी लैंग्वेज के बल्लेबाज जरूर है। संजू भाई देखिए 40+ मास्टर में क्या दमदार गेंदबाजी करते हैं, रेगुलर में भी ताकत है उनकी गेंदबाजी करने की, फील्डिंग लाजवाब है। फील्डर वहां पर मौजूद थे, मेरे ख्याल से क्रीज थे जहां पर उन्होंने गेंद को रोका। तब तक 1 रन, आखिरी 7 गेंदें, 7 गेंदों में चाहिए 29 रनों की आवश्यकता। लास्ट ओवर क्या क्रीज के खेमे में जाएगा, क्योंकि आज 2 बॉलर ओमकार नहीं है उनके पास, जीत नहीं है, तो डेफिनेटली शायद कि आखिरी ओवर की तरफ उनकी तरफ जाएंगे। एक और शानदार गेंद, डॉट बॉल की समाप्ति, और इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त। 4 ओवर के समाप्ति के बाद सिर्फ रन बने 27 रन, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। आप 6 गेंदे 5 छक्के 29 रनों की जरूरत। अतुल्य शौर्याची गाथा, त्यांच्या चरणी झुकलो माता, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवरायांचं संगीत आपण या ठिकाणी ऐकताय। तर देवीशा 11 बीसीसी विचुंबे संघ या ठिकाणी उपस्थित झालाय। तर आम्ही विनंती करतो या ठिकाणी ओम साई तुर्बे क्रिकेट संघ, जर आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग लगेचच करायची आहे। 6 गेंदे 29 रनों की जरूरत। बॉलिंग मार पर क्रिश, पहली गेंद फुल टॉस पैकी जरूर, लंबी बाउंड्री, एक आउट कॉर्नर की रीजन में वहां पर फील्डर रोके गेंद को। तब तक मात्र 1 रन लेने का पर्याप्त समय। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 28। 56 रनों का लक्ष्य, आधा सफर तय कर लिया है, आधा सफर यहां से बाकी है। और निश्चित तौर पर आप देख सकते हैं जहां पर 5 गेंदों में 4 छक्के और 1 बाउंड्री की तलाश होगी। यहां पर लक्ष्य काफी कठिन नजर आता हुआ। पहली आज देख सकते हैं ये मैच डे नाइट फॉर्मेट की। चलिए एक ही सिंगल वहां पर मिलेगा, एक से कोई फर्क नहीं गिरेगा वहां पर टीम को। और लगभग ये मुकाबला अब गिरफ्त में आ चुका है, पूरी तरीके से ये मैच अब गिरफ्त में आ चुकी है। यानी कि 4 गेंदें और 4 गेंदों में चाहिए 27 रनों की यहां पर आवश्यकता है। 2 दिग्गज टीमें इस मैदान के अंदर अपना नसीब आजमा रही है। आज बामन डोंगरी और करावे 11 करावे के बीच में मैच। स्लोवर 1 गेंद, थोड़ा सा बैक ऑफ द हैंड डिलीवरी डालने की कोशिश, क्रिश काफी चालाक है, हल्का सा गेंद को टर्न किया और बल्लेबाज बीट होते हुए दीपेश। अब 3 गेंदे 27 रनों की आवश्यकता। लगभग यह मैच पूरी तरीके से सुयोग स्पोर्ट्स 11 जीवदानी बामन डोंगरी टीम के हाथ में सुरक्षित। एक और शानदार गेंद, 2 गेंदे और 27 की आवश्यकता। आज आर्यन ने आपने देखा कि दोस्तों जो खिलाड़ी पूरी तरीके से ISPL में भारत विश्व टेनिस बॉल विश्व की सबसे बड़ी टूर्नामेंट हमें खेलता हुआ नजर आया, और उसका वहां पर यहां पर सम्मान भी किया जाएगा। एक और शानदार गेंद, लास्ट बॉल बची है, यानी कि लगभग बड़े मार्जिन से हार के कगार पर नजर आती हुई टीम करावे 11 करावे। तो मॅच यहां पर होगा समाप्त आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामन डोंगरी क्रिकेट संघ, सुहासभाई म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ। तर सन्माननीय रवींद्र पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन त्यांच्या शुभ हस्ते तर सन्माननीय आजचे आमचे प्रमुख पाहुणे